आज आदरणीय स्वामीजींच्या तारखेनुसार जन्मदिनी त्यांच्या आवडत्या ध्यानयोग या 6व्या अध्यायातील श्लोकावर स्वाध्याय करायला मिळतोय हा अतिशय चांगला योगायोग. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून आजचा श्लोक सांगते. उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव त्रिपुरात्मनः. आता ह्या श्लोकाचा अर्थ बघूयात. उद्धरेत आत्मना आत्मानं, माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा. न आत्मानं अवसादयेत, स्वतःच्या अंतःकरणाला खचू देऊ नये, खालच्या पातळीवर जाऊ देऊ नये. ही आत्मा एव आत्मनः बंधू, कारण आपणच आपला बंधू म्हणजे हितकर्ता सखा आहोत. आणि आत्मा एव रिपुः आत्मनः, आपणच आपला अहितकर्ता शत्रू होतो. साधकाचे लक्ष वेळोवेळी योग्य मार्गावर आणणाऱ्या गीतेमधील जे प्रेरणादायी श्लोक आहेत त्यापैकी हा प्रसिद्ध श्लोक, आपल्या स्वामींच्या आवडत्या ध्यानयोग विषयाला समर्पित अध्यायातील श्लोक. स्ववर राहण्यासाठी भर देणारी अतिशय सुस्पष्टता या श्लोकातून मिळते. स्वस्थितीशिवाय इतर परिस्थितीवर आधारित प्रश्नाचा जर कल असेल तर स्वामी म्हणायचे, आधी तुझं काय चाललं आहे ते बघ. हा श्लोक अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घालतानाच प्रयत्नवादावर जोर देतो. आपली उन्नती ही कुठल्याही प्रकारे स्वशिवाय इतर कुणाचीही जबाबदारी नसते. अगदी देवाची, गुरूंची, कुण्या बड्या व्यक्तीची, गॉडफादर वाटणाऱ्या कुणाचीही. कृपादृष्टी मिळवण्यासाठी हवालदिल होण्यापेक्षा तू स्वतःच प्रयत्न करून स्वतःला त्यासाठी योग्य बनव, हे यात अगदी जोरकसपणे सांगितले आहे. या श्लोकात आत्मा हा शब्द वारंवार येतो. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आत्मा म्हणजे आपले तत्वस्वरूप परमात्माच. पण शब्दकोशानुसार मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यासहित आपण स्वतः अशा अर्थाने हा शब्द आला आहे. स्वतःच स्वतःचा उद्धार करणे याचा अर्थ दुसऱ्यावर विसंबून न राहणे, आत्मोन्नतीचा स्वप्रयत्न सोडून कुणाच्या तरी कृपेची वाट न बघणे. खरे तर प्रयत्न करावे असे वाटल्यापासून प्रयत्नांची शर्थ करेपर्यंत सर्व काही कृपाच आहे असे समजावे. पण ही कृपा होण्यासाठी स्वप्रयत्नांचे खतपाणी आपल्यालाच घालायचे आहे. कृपा या शब्दात भावाचे मोल अधिक आहे, पण प्रयत्नांनी त्याच्यात जीव येतो. तसे तर संतांचे व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे शब्दपाठी अवतरे कृपा आधी इतके कोमल असते. पण ती कृपा प्राप्त होणे याहून अधिक ती धारण करून ठेवणे कठीण आहे. स्वतःचा उद्धार करणे म्हणजे आधी स्वतःला त्या उन्नत स्थितीसाठी कष्ट करून तयार करणे व स्वतःला उद्धरेत म्हणजे वर धारण करणे. उद्धरेत आत्मना आत्मानं याचा योग प्रक्रियेला धरून एक अर्थ असा होतो की शरीराच्या वरच्या भागात म्हणजे कपाळाच्या मध्याशी प्रथम अवधान केंद्रित करून स्वचा वेध घ्यायचा आहे. ती हळूहळू तिथे स्पष्ट होत जाते. मस्तकात वर स्वतःच्या चित्ताचे अवधान स्वच्या जाणीवेवर स्थिर करून राहणे हा योग प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. उद्धरेत आत्मना आत्मानं म्हणजे आत्मस्वरूप जाणणे इतके उन्नत होत जाणे. लौकिक उन्नती म्हणजे खरी उन्नती नाही, तर स्वस्थिती उन्नत होऊन आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी लागणारी सदैव उंच स्थिती म्हणजे स्वस्थितीला धरून राहणे. ही अलौकिक उन्नती एकदा का प्राप्त झाली की स्थिर आणि सदैव प्रकाशित होते. अशी उन्नती मिळालेला स्वस्थित योगी कुठल्याही अशा परिस्थितीला अवसाद म्हणजे ढळणाऱ्या स्थितीला जात नाही आणि इतरांनाही त्या आत्मप्रकाशाच्या प्रकाशाने त्या संपूर्णतेकडे जाणारी वाट दाखवणारा ठरतो. पण ही स्वस्थिती प्राप्त करण्यासाठी पूरक संयमी जीवनशैली ठरवून फॉलो करावी लागते. याचा अर्थ जीवनातील रसमयता, आवडीनिवडी, मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी सगळ्या सोडूनच द्यायच्या का? तर असे नाही. पण कोणतीही गोष्ट ही योगस्थितीच्या विरोधी होणार नाही हे मात्र निश्चितपणे पाहिले पाहिजे. सतत बाह्य विषय उपभोगत राहणे, देह म्हणजे मी मानणे, ज्यामुळे सतत बॉडी कॉन्शियस वृत्ती निर्माण होतील, हे मात्र जरूर टाळायला हवे. कारण यामुळे अवसाद स्थिती येते आणि मन खालच्या पातळीवर राहू लागतं. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सतत खालीवर होणाऱ्या वृत्तींना वर उन्नत स्थितीला नेण्यासाठी युक्ताहार विहार हा पुढच्या श्लोकामध्ये सांगितला आहेच. तसे समत्व येण्यासाठी वृत्तींना खालच्या पातळीवर येऊ न देता स्वच्या जाणीवेवर जास्तीत जास्त वेळ राहण्यासाठी सतत प्रयत्न करायचे आहेत. चांगले नैतिक आचरण, चांगल्या गुणांची वाढ करणाऱ्या सवयी, आपल्याला नेमून दिलेले प्रत्येक काम उत्कृष्टपणे करणं, हे सर्व योग साधनेला पूरक अशी स्थिती निर्माण करतात. पृथ्वी नावाच्या या शाळेत आपल्याला विविध गोष्टी शिकून त्यावर घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्याला इथे येऊन काय काय चांगले आत्मसात केले आहे ते घरी जाऊन परमात्मरूपी आईवडिलांना दाखवून समाधान द्यायचे आहे.
वर जाऊ म्हणजे मृत्यूनंतर तिथे जाऊ असे जरी असले तरी आत्मरूपाने आपण ज्या परमात्म्याचा अंश आहोत त्याची सतत आठवण इथे खाली असतानाही ठेवणे, त्याच्या लौकिकाला साजेसे आपल्याला कायमच राहायचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तसे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महनमधुर ते ते आपल्याला निरक्षीर विवेकी हंसाप्रमाणे वेचायचे आहे. नको ते टाकून द्यायचे आहेत. कवी बी यांच्या चाफा बोलेना या कवितेत त्यांनी म्हटले आहे, जन विषयांचे किडे त्यांची धाव बाह्याकडे आपण करू शुद्ध रसपान रे. तसे ज्ञानरूपी शुद्ध मधुर रस जर आपल्याला चाखायचा असेल तर बाह्य आणि स्वतःला खालच्या पातळीवर नेणाऱ्या विषयी वृत्तीला बाजूला आणि बाहेरच ठेवून भुंग्याप्रमाणे स्वच्या जाणीवेच्या अंतरंगाच्या फुलात गढून जायला लागेल. नेहमीच बाह्य आणि लौकिक सगळ्यांच्या नजरेत भरणारी प्रगती, उत्तम गाडी बंगला, नौकर सागर, तगडा बँक बॅलन्स हे मिळवणं आणि त्यासाठी खूप कष्ट उपसून पॉश राहणीमान साधणं इतकीच प्रगती नसते. ज्या उत्कर्षाला, उन्नतीला दैवी गुणांचे, उच्च आत्मिक शांतीचे पाठबळ नसते, त्याची अवस्था काही सेकंद प्रकाशित होणाऱ्या आवाजी, आकर्षक फटाक्यासारखी असते. वाहवाही, चार चौघात चर्चा, वरवर कौतुक यांच्या काही लढी फुटल्यानंतर ही चार दिनकी चांदणी फिकी पडून मग येणारी अपेक्षांच्या ओझ्याखालची घनी अंधेरी रात जास्त खायला उठते. तसे आपले होऊ द्यायचे नाहीये. स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेत ते म्हणतात, जन्मोनिया काय साधले स्वहित, केली यातायात प्रपंचाची, केले घरदार, मांडिला संसार, लोकी लोकाचार चालविला, सुखासाठी वृथा केली धडपड, यातना उदंड भोगी येल्या, स्वामी म्हणे तरे सरेची ना हावं, आठविना देव पामराते. अजून अशाच अर्थाच्या एका साखीत ते म्हणतात, नाशिवंत देह पावेल पतन, अंती समाधान कैसे राहे, स्वामी म्हणे होई आधीची सावध, वेगे घेई शोध स्वरूपाचा. स्वामीजी पण वेगे घेई शोध स्वरूपाचा असे म्हणत आहेत. पण बहुतेकदा आपण हेच बघतो की वेग किंवा घाई ही लौकिक आणि विनाशी अशा प्रापंचिक प्रगतीचीच असते. जिथे स्वतःलाच बघायला वेळ नाही अशा बाह्य विषयात आनंद मानणाऱ्या मनाच्या अवसाद वृत्तीला अंतरात प्रकाशित होणाऱ्या आत्मरूपी देवाकडे बघायला फुरसत नसते. वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली असे म्हणणारा ससा गोष्टीत आणि प्रत्यक्ष आयुष्यातही हरतोच आणि हळूहळू पण एक एक पाऊल संथपणे सातत्यानं टाकत चालणारा कासव जिंकतो. गोष्टी गाण्यातला ससा हिरवी हिरवी पाने, पाखरांचे गाणे यांच्यात हरवून जाऊन फांदीच्या निवारात पेंगुळतो, तशी आपल्याला मायेची भूल पडते आणि मग आपला त्याच्यासारखा त्रागा होतो. तो होऊ नये म्हणून सातत्याने आपल्याला या मोहनिद्रेतून जागे करण्यासाठी संत प्रबोधन रूपी कृपा करतात. स्वामी स्वरूपानंद पुढे एका साकीत ह्यावर उपाय सांगतात. मन हे चंचळ धावे वाऱ्यावरी, मन हे चंचळ धावे वाऱ्यावरी, तयासी आवरी अभ्यासाने, विषयांचे सुख नाशिवंत रेख, अविनाशी एक आत्मरूप, ऐसा सारासार करावा विचार, सार ते साचार दाखवावे, स्वामी म्हणे मना आत्मसुख गोडी, स्वामी म्हणे मना आत्मसुख गोडी, लाविता आवडी स्थिरावेल. म्हणजे मनाला आवर लावल्याशिवाय त्याला स्ववर जाण्यासाठी सवड मिळणार नाहीये हे सगळेच संत ओळखून असतात. स्वामी माधवनाथांनी अगदी एक्झॅक्टली काय करायचे ते सांगितले आहे. ते म्हणतात, जीवन अतिशय थोडे आहे. आयुष्याची 40-50 वर्ष केव्हाच निघून जातात. जसे आपण 10व्या वर्षी होतो तसेच 20व्या किंवा 50व्या वर्षी राहिलो तर खुशाल आपले आयुष्य वाया गेले आहे असे समजावे. एखाद्या मुलानं 4थीतच राहायचं ठरवलं तर त्याला कोण अडवणार? तसे आपले परमार्थात झाले तर? म्हणूनच परमार्थात दिवसेंदिवस आपण होऊन प्रगती करायला हवी. आपल्या कल्पना, वासना काय आहेत? आपण काय पाहतो, वाचतो, बोलतो ते पाहावे. कुणाचीही निंदा स्तुती आपण जी ऐकून त्याच्यात मजा घेतो ना, तसं करायला नको. काही गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळल्याखेरीज परमार्थात प्रगती साध्य होणार नाही. म्हणून अगदी ठरवून काय ऐकायचं आहे, काय वाचायचं आहे, काय बोलायचं आहे ते ठरवा. सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र नको. आत्ताच्या काळानुसार टीव्ही आणि मोबाईलही नको हे त्यांनी नक्कीच सांगितले असते. सकाळी शरीरशुद्धीनंतर ध्यानाला बसायचे असे ठरवून केले तरच त्याची सवय लागेल. मग रोज ध्यान केल्याखेरीज चैन पडणार नाही. पुढे ते म्हणतात, तुम्ही स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात. परमेश्वराने आपल्या हातात हा देहरूपी संगमरवरी दगड दिला आहे. त्यातून कर्माच्या छिन्नी हतोड्याने कोणती मूर्ती घडवायची आहे ते पहा. त्यात मूळ पाया कर्माचा, मग ज्ञान, मग योग आणि मग भक्ती येते. भक्तीत सोपे असे काही नाही. भगवंताच्या मनात जे जे आहे ते करणे
अशी ही भक्ती शेवटची गोष्ट आहे. सदा स्वस्वरूपानुसंधान हेची भक्ती हेची ज्ञान, तेणे तुटोनी कर्मबंधन परम समाधान प्राप्त होईल. स्वतःच्या जीवाला त्रास करून मात्र साधना फार काळ होणार नाही. जन्मभर अभ्यास व्हायला हवा असेल तर तो आनंदाने, प्रेमाने आणि सहज व्हायला हवा. आपल्याला गीतेवर स्वाध्याय करायला मिळतोय ही स्वामींची कृपा आणि आपल्याला त्याची तयारी करून सादर करताना झालेला अभ्यास आणि चिंतनाचा आनंद हा उद्धरेत आत्मनो आत्मानमचा प्रयोग. आपल्याला अध्यात्म मार्गाची आवड स्वतःहून निर्माण होणे ही कृपा आणि गुरु मिळण्यापर्यंत आपण स्वतः साधनेचा केलेला अभ्यास हा प्रयत्न. त्या प्रयत्नांना देवाने यश देऊन आत्मज्ञानी गुरूंचे आपल्या आयुष्यात येणे ही कृपा आणि गुरूंचा अनुग्रह मिळून त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलेले आचरण ठेवणे हा प्रयत्न. जितके जास्त प्रयत्न तितकी जास्त साधना आणि सिद्ध होण्याकडे वाटचाल आणि अंतिम स्थितीला प्राप्त होताना दूर होत गेलेले अडसर ही कृपा रॅदर परमकृपाच असते. असे हे प्रयत्न कृपेचे चक्र अव्याहतपणे आपला उद्धार करत राहते. कसलेला कलाकार कधीही आपला रोजचा रियाज सोडत नाही, तसा कसलेला साधक आपली साधना रोज आवडीने अधिकाधिक उन्नत होत करत असतो. योगसूत्रात म्हटले आहे, स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. म्हणजे अभ्यास दीर्घकाळ आणि सतत असेल तरच काही ठोस आणि लक्षणीय प्रगती दिसून येईल. स्वामी स्वरूपानंद अमृतधारेतील एका साखीत म्हणतात, अखंड अभ्यासाविण साध्यन ती समता चित्ताची. अखंड अभ्यासाविण साध्यन ती समता चित्ताची, असे सुकर समशेरीच्या कसरतधारेवरची. असे सहजपरी सोहम भावे करी सतत अभ्यास. असे सहजपरी सोहम भावे करी सतत अभ्यास, हीच साधना जो वरी न तो झाला मोहनिरास. अभ्यासाचे स्वरूप म्हणजे स्वरूपावर अवधान ठेवणे हेच आहे. इतका प्रयत्न, अभ्यास सतत वर्षानुवर्ष झाल्यावर जी सहज स्थिती होते ती पुढे सांगतात, राम हमारा जप करत आहे सोहम सोहम ओम. राम हमारा जप करत आहे सोहम सोहम ओम, पहा कसा तो होतो आहे व्यामोहाचा होम. प्रयत्नांती परमेश्वर ही स्थिती सहज साध्य झाली की व्यामोह म्हणजे भ्रम निर्माण करणारा अज्ञानजन्य मोह दूर होतो. साधना यज्ञाचा आता ज्ञानयज्ञात रूपांतर होऊन साधना परस्पर घडत आहे. त्यात कष्ट नाही तर केवळ आंतरिक स्फुरण आणि आनंद जो चिरकाळ टिकतो. पण या उच्च अंतिम स्थितीला येईपर्यंत गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानसमधील चौपाईप्रमाणे कर्म प्रधान विश्वरची राखा, जो जस करही तासु फल चाखा, असे कर्म आणि तेही नीतीपूर्वक आचरायचे आहेत. स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह प्रसंग विशेष आहे. सद्गुरू गणेशनाथ महाराजांकडून अनुग्रह मिळाल्यानंतर अचानक मोठा काहीतरी बदल होऊन आपल्याला आध्यात्मिक असे काही अनुभव येतील असे त्यांना वाटले. तसे त्यांनी गुरूंना विचारलेही, तेव्हा मंद स्मित करून महाराज म्हणाले, विरजण लागलेला आहे, म्हणजे प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचा वेग साधनेनेच वाढतो, मग काही काळात दही जमून येते. साधनेचे मूल्य देऊन कृपा ही मिळवावी लागते. याबद्दलची साखी म्हणजे प्रस्तुतच्या उद्धरेत आत्मना आत्मानम या श्लोकाचे काव्य रूपांतरणच आहे. स्वामी लिहितात, पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सह श्रुतीची दाखविली मज खूण. म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथ उद्धार. म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथ उद्धार. स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार. त्याच खुणेने तन्मयतेने आक्रमिता सत्पंथ. त्याच खुणेने तन्मयतेने आक्रमिता सत्पंथ. प्रमाण अंतःकरण तत्वता लागे प्रांत अनंत. प्रमाण अंतःकरण तत्वता लागे प्रांत अनंत. थोडक्यात ध्येयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरच कृपा होते. स्वामी चिन्मयानंदांनी म्हटले आहे की पोस्टाच्या पुडक्यातून गुरुकृपा येऊन आपल्यासाठी अवतरेल असं समजणं शास्त्रविरोधी आहे. श्री गुरुदेव रानडे यांनी साधकावस्थेत असताना त्यांच्या सद्गुरूंना एकदा निघताना म्हणाले होते, कृपादृष्टी असू द्या. त्यावर त्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज उंदीकर म्हणाले, कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपादृष्टी आहेच. स्ववर लक्षपूर्वक दृष्टी ठेवून साधना करा म्हणजे कृपादृष्टी साधनेला अनुकूल बनवणारच हा विश्वास सगळे संतजन देतात. या श्लोकाचा पहिला भाग हा स्वप्रयत्नाचा आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस करावा लागतो. आता या श्लोकाची दुसरी ओळ पाहू. आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. हा या श्लोकाचा परिणाम आहे. हा अगदी थोडक्यात पाहू. आत्मभावात राहणे म्हणजे स्वतःचे हित करणे आणि स्वतःच स्वतःचे बंधू आणि सखा होणे.
व देहभावात म्हणजे मी देह आहे असे धरून राहणे आणि तसेच वागणे म्हणजे स्वतःचा अहितकर्ता किंवा शत्रू होणे. स्वतःचा बंधू म्हणजे हितकर्ता. इथे बंधू हा शब्द लौकिक नातेसंबंध किंवा सख्खा भाऊ या अर्थाने नाही. आपले स्वामी ध्यानयोग पुस्तकात यावर लिहितात, सख्खा भाऊ हितकर्ता असेलच असे नाही. औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावांचा केलेला घात हा इतिहास सांगतोच. तर बंधू कोण या संबंधात रामायणातील एक फार छान प्रसंग आहे. श्री हनुमान लंकेत जातात तेव्हा रजो तमोगुणी या वातावरणात अतिशय सात्विक असं वातावरण त्यांना एका ठिकाणी जाणवतं. ते विभीषणाचं घर असतं. हनुमान विभीषण यांची भेट झाल्यावर दोघांनाही आनंदाचे भरते येते. हनुमंत त्याला रामकथा ऐकवतात, ज्याने विभीषण रामप्रेमात अगदी विरघळून जातो. तेव्हा मारुतीराय त्याला म्हणतात, राम रावण युद्ध थोड्याच दिवसात होणार आहे. अशा वेळेस तू श्री रामांच्या बाजूने लढ. त्यावर तो म्हणतो की मी तर रावणाचा सख्खा भाऊ आहे, तर मी कसा काय श्रीरामांच्या बाजूने लढेल. त्यावर मारुतीराय म्हणतात, रावण तुझा बंधू नाही तर मीच तुझा बंधू आहे. कसे काय असे विभीषण विचारतो. त्यावर ते उत्तर देतात, अरे बंधू म्हणजे हितकर्ता, ज्याचं आपल्याशी अंतःकरणपूर्वक प्रेमाचं नातं असतं, तोच आपला बंधू सखा आणि हितकर्ता असतो. आपलं अंतःकरण रामप्रेमाने अतिशय जुळलं आहे. या नात्याने आपण आंतरिक दृढतेने बंधू. आणि रावणाशी तुझं अंतःकरण मुळीचही जुळत नाही, म्हणून तो तुझा बंधू नसून शत्रूच आहे. या श्लोकानुसार तू स्वतःचा उद्धार करायचा प्रयत्न करशील तर स्वतःचा बंधू मित्र सखा आणि त्याच्या विपरीत आचरण ठेवशील तर शत्रू ठरशील. यापुढील श्लोकात युक्ताहार विहारस्य या श्लोकाद्वारे आचरणाबद्दल अधिक मार्गदर्शन भगवंत करतात. गीतारूपी अमृत ज्ञानाचे ग्रहण स्वाध्यायरूपी मंथनाने करणे ज्यांच्या परमकृपेमुळे शक्य झाले, त्या सर्व संतरूपी परमात्म्याला नमन करून आजचा स्वाध्याय त्यांच्या चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु.